कुठे गेलाय आजी? यांना बघितलंय का तुम्ही नवऱ्याला? नाही बघितलं बाई, मी नाही बघितलं. कुठे गेलाय काय माहिती, बघा ना. बाई माझं तर काय करू, नुसतं काय ठेवलं नाही बाबांनी. काय करू ह्या माणसाचं. लय डोळ्या चमकत माझ्या. कोण आहे का तिथं? सरक माग कोण आहे? चायला यांच्या हसू कोण हसत तरी ते. बाई हे माणूस काय बघून प्रेम केलं होतं मी, काय म्हणजे नशिबाला आलंय. आहो आहो कोण आहे? अहो मी आहे, चला ना घरी. काय तुम्ही असं पडता? तो तू कोण आहे? बरबाद झाले तुमच्याशी लग्न करून. तू कोण आहे? कोण आहे म्हणजे? कोण आहे तू? इतकी प्यायचीच कशाला की तुम्हाला तुमची बायको दिसत नाही? चला उठा, तमाशा लावलाय सगळ्या गावात. उठा तिकडे, मला नाही यायचं घरी. पण तुम्हाला यायचंय का मी जाऊ माझ्या माहेराला? कोण आहे तू? एकदा जर गेले तर परत येणार नाही. पळ बरं, चल. कोण आहे म्हणजे? मी परत येणार नाही मग किती पण आलात माग तर. चप्पल कुठे? चप्पल सापडणार हे माणसाला. धरा. नको नको जीव केलाय बाबा. काय उलटी घालायला लागला? सर हे घाला कुठं? घर. कशाला लव्ह मॅरेज केले? माझ्या बापाच्या पसंतीने लग्न केलं असतं तर आज चांगले दिवस आले. उठता ये नाही माणसाला. बघा हे बाई, चप्पल माझी कुठे? चप्पल चप्पलच करते. हे काय आहे? हळून टाकेल. काय फाडता काय माहिती? तर हे नाही फाडायला लागले तर उठा. चप्पल कुठे माझी? ही तर चप्पल समोर. बाई चला चला, चप्पल घातली ना आता. चप्पल हातात घालतेत का पायात घालतेत? टाका ती पायात. काय बाई ह्या माणसाला तर आणलंय बाई. लव्ह मॅरेज केले माझ्या बापात. खरंच नाही ऐकलं असतं ना का चांगलं. हा चला फाडा नीट. चला नीट. तुमच्या नादाने मी पण पाडायचे. काय तर ठेवलं. कोण आहे म्हणजे? कोण आहे तू? कमी पीत जा ना जरा. सोड मला यायचं. हवेत आता लोकांच्या दारात तमाशा करायसाठी लग्न केले का माझ्यासाठी? माझ्या बापाने एवढं चांगलं स्थळ बघितलं होतं तर तुमच्या पायी मी हे केले. कशाला झक मारायला आलता माझ्याकडे काय माहिती? कशाला आली मग तू? कशाला आली म्हणजे काय? जाऊ का मी सोडून? तू लग्न, जाऊ का सोडून? तू लग्न कशाला केलं मग? लग्न तुम्हीच कशाला आलता माझ्याकडे? माझ्या बघितलं होतं ना. मी चालते का? चप्पल येते का बसता तरी लोकांच्या दारात तमाशे निसते. बापाचं तर नाव कापलंय आता. कोणत्या तोंडाने जाणार आहे मी त्यांच्याकडे? अच्छा, हा 50 पुरी आले तुझ्यासारखे. 50 पुरी आल्या तर मग मला कशाला हे केलं तर? जाऊ का मग मी माझं? मी आलतो का तुझी माझा? मग कोण आलं होतं? जाऊ का मी माझं? जाऊ का? तुम्हाला सुधारायचं का? हे बघा, सुधारायचंय तुम्हाला का कसं करायचंय? सोड हात. चल त्यांनी गरज नाही मला. चल मी आता गेले तर येणार नाही मग. हा चालली जा. आली लगी मला सांगायला. का रे जेवण केलं का? खात जा फक्त. आणि काम कोण करी रे? काम करायचं रानामध्ये. अरे रानामध्ये तुला सकाळपासून सांगायला लागलो रानात जा रानात जा. गेला का तू? इथंच बसला मांडी घालून. लाकडी पण झालं दारे धरायला जावं लागतं. आणि मी काय करतो? मी जात असतो रात्री का तू जात असतो? मी जातो झाडे झाडायला. अरे वा, धरायला जातो म्हणतो. फक्त खाऊ खाऊच फुगायला लागला तू. कामाचा तर काही एका कामाचा नाही तू. काय हा जास्त बोलू नको. सकाळी सगळे टकोर फिरू नको माझं. मी दोस्त फिरतो तुमचा. सरदार तुम्ही तुला दोन भेद ओढीचा तुमच्या. मजाक करतो का माझी? काय हा याला छापडीतच खाली पाडीन. बापाच्या तोंडाला लागतो का रे? सरदार दिमाग भेद ओढीला तुम्ही. त्या पोरगी गेल्यापासून तर माझं टकुरा तूच आउट केलं. ती पोरीने केलं माझं. ती पोरगी पळून गेली. तू पळून गेला असता तर बरं झालं असतं. काही कामाचं नाही. टेन्शन वाचत ती पोरगी दिली पळून. माझं काय टेन्शन? चालतं मुलीला चालतं झाचमूत. मला झाचमूत. अरे धाचमत बाप चांगल्यासाठी सांगत असतो लेकराला. समजलं का?
काय तुमची टेन्शन मला गेली का त्याची पुढची तोंड चालत करून गेले तर गेले, जाऊ दे, आता काय करू. तिचं लग्न चांगल्या ठिकाणी ठरविलं होतं मी, गेली. राहिलं तुम्ही गावात तोंड दाखायच्या काबिल कोणाला. आली ती ए कुठं जिकडे गेलती पळून तिकडच वय, घरात घुसायचं नाही अजिबात. तिथं तिथं चाल तोंड तर ए तळून गेली तिथं जायचं. तू गपचूप बस, मी सांगतो तिला. बाबा अहो, चुकलं ना माझं. चुकलं फिकलं काय नाही, निघायचं इथून, इकडे यायचंच नाही. असं कसं? एवढी तेवढी इज्जत होती माझी गावामध्ये, ती बी खलास करून टाकली तू. जा जा तिकडच मर आता, जा. बाबा अहो, तिथं चुकला. तिथं चाल तोंड तळून गेली सोबत पैसे काय आहे अरे त्याच्या पैसे काय, तुझ्या पैसे काय आहे? आयता बसून खातोच माझ्या जीवावर. इथं होत तमिळ पप्पाने आता अरे सगळं म्या कमीलं, म्या काय कमीलं? हा मन माझ्या वडील तुम्हीच आहे ना, तुम्ही जिथं मत कमवून तुझं ना आम्हाला. हा मग खाऊ खाऊ फक्त फुगावा लागला. तू मध्ये बोलू नको. हे निघेतून चल. म्हणजे माझा काही अधिकार नाही का? यायचं नाही इकडं, पळून गेली, खलास, तुझं खलास झालं. तू आम्हाला मेली, आम्ही तुला मेलो. बाबा असं का म्हणताय बरं? जा जा तुझं तोंडच दाखवू नको आम्हाला. काय करू, चुकलं माझं. हा बाबाचं काही घेत नाहीत आता घरात. लो मॅरेज केलं, नवरा पण असला निघाला. काय करू, कुठे जाऊ, काय करू? दादा पण नाही समजून घेते. बाबाचं काय करू देवा, कुठे जाऊ? तू कसं काय इथं? काय झालं कसं झालं? अरे लग्नाच्या आधी खूप चांगला होता तो, खूप चांगला वागायचा माझ्यासोबत. मला असं कसलं दुखवलं नाही त्याने, म्हणून मी इतकं बाबांच्या विरोधात जाऊन त्याच्याशी लग्न केलं. आणि आता नुसतं रोज मारतो मला, रोज दारू, सकाळ संध्याकाळी नुसता पिऊन पडलेला असतो, काही काम करत नाही. नुसतं पैसे आण पैसे आण, नुसतं माझे सगळे दागिने त्यानं घाण ठेवले, सगळं काही विकून टाकलं त्याने, काहीच नाही घरात. नुसतं असं मारहाण आणि ते असं वैताग आलाय, वैताग. काय करू तू सांग आता? लग्नाच्या आधी अजिबात खूप चांगला होता, म्हणून मी असा निर्णय घेतला होता. आणि आता सगळ्या विरुद्ध, जसं लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून असं वागायला लागलं. तुझं निर्णय तुटलं, तो बाबाचं ऐकलं पाहिजे. माहिती नव्हती वेळेला बोललो होता ताई, तुला पाहिलं होतं. हा तुझं उलट भविष्य समज झालं असतं. काय करू आता, निर्णय चुकला आता. बाबा पण नाही घेत आहेत. बरं चल, बाबाला मी सांगतो. चल चल. तू कशाला आली अजून? पप्पा जाऊ दे, तिला येऊ दे. तुला सांगितलं होतं ना माझ्या घरात तुला जागा नाही म्हणून. पप्पा तिला माफ करा, मी माफ केले. अरे तू कोण माफ करणार? आपली ताई आहे, तिला माफ करा. मी बाप आहे तिचा, बाप. आहेत ना मग पप्पा, मग? नाही म्हणाले. ते चुकलं, आता एकदा माफ करा. माफी बिपी नसते माझ्याकडं. फार मोठा गुन्हा केला तिने. तिने गुन्हा केला हे मला मंजूर आहे ना. तुला मंजूर असून काय फायद्याचं? तिला कळतं का काही? ताई बाबाला माफी माग, माफी माग. माफ करा बाबा. अरे दादा ओ पप्पा, ओ पप्पा, माफ करा ताई ते बारे. हे बाबाचे पाय धर आणि माफी माग. बाबा अहो, तुम्ही माफ नाही करणार, तुम्ही कुठे केलं माफ जाणार? तुला. जा जा घरात जा. चल चल ताई. काय चाललं दाजी? काय नाही होत, बस ना. दाजी पैसे सोडून द्या ना हो. कमव तुम्ही पेता तुझं, कमून रोजचा ताण, रोजचा ताण. हा कसं आहे माहिती का रोहित, आता मी पेलो बर का, टेन्शन मध्ये, पण मी नव्हती प्यायला पाहिजे. माझी चूकच झाली बरं का आता ती पिऊन. मी त्यासाठीच मी तुला फोन करून बोलून घेतलं इकडे ये म्हणून. पण आता मी 2 दिवस पेलो, रस्त्यावर लोळलो, हे केलं ते केलं, उग लोकांचं हसू झालं. नाही आता मला उलट उलट जाव म्हणजे इज्जत होती आपली. हा जाते का? जरा तुम्हाला एक समजायला पाहिजे ना बरं दाजी. नाही आता समजलंय म्हणूनच मी तुला आता बोलून घेतलंय ना, म्हणून तर तुला ये म्हणलं आता. मला आणि पण यायला बरोबर नव्हतं तरी मी आलोय. नाही बरं झालं आला तू. आता झालं, आता झालं गेलं. आता मला माझी चूक लक्षात आली.
मी असं प्यायला नव्हतं पाहिजे, पिऊन पडलो, हे झालं. पण आता आता नाही, इथून पुढे आता मी काय दारू बिरू हात नाही लावणार, पेणार नाही मी अजिबात दारू आता इथून पुढे. बरं चला जाऊ द्या घरी. आता घरी हं? आता घरी तरी आता कुठल्या तोंडाने जायचं बाबा रोहित? आता मी असं पेलो, नाही धिंगाणा केला, ताईला मी आणलं घरी. अरे आणलं, पण आता मी तरी तिच्या समोर आता कोणच्या म्हणजे असं कोणच्या तोंडाने जायचं मी आता? मी एवढं पेलो पडलो, तिला शिव्या दिल्या, खवळलो, एवढं असून सुद्धा तिने मला धरून आणलं, मला सगळ्या गावात बघत होती, आणि एवढं करून मी तिला तशी जात, मी कसं जायचं बाबा आता? चला तिला मी सांगतो, चला. तू सांगतो? हं. बर चल. चला चला. चल. ताई, ए ताई, काय रे? ये दाजीला आणलंय मी, ये. कशाला आणले आता यांना? आता हे प्यायची बिची नाही, काय नाही, कशावरून? नाही प्यायचं आहे. गावात तमाशा केलाय सगळा त्यांनी माझा. एकदा एकदा माणसं बरोच तात ताई. मग त्यांनी काय केलंय? विश्वासघातच केलाय ना त्या भरोशाचा. कुठं त्यांनी शब्द पाळलाय? आता एकदा स्वतःच माणसं. थोडं त्यांनाच कळाय पाहिजे. अरे नाही थोडं तो बी थोडं ऐकलं लागतं. आता दारू बिरू पेत ना, नाही आता नाही प्यायचो. आणि मार हाण तर तिला नाही म्हणाली ताई. रोहित, तू 2 मिनिट जरा थोडं बाजूला जा, आम्हाला जरा बोलायचंय. कशी काय भेटलं हे करून आता? नाही भेटलं नाही काय बरं का, पण आता खरं तर मी तसं दारू प्यायलाच नव्हती पाहिजे बरं का. पहिली गोष्ट, दारू पिऊन गावात धिंगाणा करायचा, इकडे तिकडे पडायचं, आणि म्हणजे तू आज माझ्यासोबत लग्न केलं, माझ्या घरात आली, आज माझं कुठलंही पाठीमागचं बॅकग्राऊंड न बघता तू माझ्यासोबत लग्न केलं, आणि मी असं चुकीच्या पद्धतीने तुला वागणूक देणं, दारू पिणं, शिवीगाळ करणं, हे करणं, हे खरंच चुकीचं झालंय. म्हणजे मला आता तुला कसं आणि कुठल्या तोंडाने बोलावं हे सुद्धा मला खरं म्हणजे बोलायला सुद्धा लाज वाटते. मी येत नव्हतो, पण रोहित मला म्हणला की नाही दाजी तुम्ही चला, मी सांगतो म्हणून घरी समजून. मी सांगितलंय म्हणून मी आलोय, कारण मी कुठल्या तोंडाने तुझ्या समोर येणार? येऊ शकत नाही मी, कुठल्या तोंडाने मी येणार? आज तू घरच्याचा विरोध असताना सुद्धा, तुझ्या वडिलाचा विरोध असताना सुद्धा तू त्यांचा विचार न करता, तुझ्या भावाचा विचार न करता आज तू माझ्यासोबत पळून येऊन लग्न केलं, आणि मी दिलं तर काय दिलं तुला? अशी वागणूक दिली. ह्या गोष्टीचा मला नंतर पश्चाताप झाला, आणि म्हणून मी रोहितला फोन करून बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं, आणि मग रोहितने मला सांगितलं मी इथं आलो. त्याच्यामुळे आता आपण इथून पुढे मी आता कसल्याही कुठल्याही गोष्टीचं व्यसन नाही करणार, आपण आपलं व्यवस्थित राहू. तुम्हाला कळालं तीच लई मोठी गोष्ट आहे. आयो बाबाकडे जाऊन येऊ आपण एकदा. आता त्यांच्याकडे जायला, आता त्यांच्याकडे आता कुठल्या तोंडाने जायचं बाबा? एक तर आधीच पहिलाच त्यांचा विरोध होता, इकडून तिकडून त्यांनी तुला कसं तरी घरात घेतलं, आणि परत मी असं तमाशा केला असं कळलं, मग आता ते आपल्याला काय बोलणार आहेत ते? आता मी त्यांना काही घरात बाबाला बोलले नव्हते, दादाशीच बोलले होते सगळं. आपण एकदा बोलू त्यांच्याशी, जाऊ मग. आता कुठे गेलेत ते? घरातच. बर बर, हाय मी मग इथंच आहे बाहेर. आधी तू त्यांना बोल, सांग, आणि मग मी येतो परत मग. हा, अरे शेतात जाऊन जनावराला पाणी बिनी पहा, चारा टाक. काम होत जरा महत्वाचं, गेलतो. कायचं महत्वाचं काम? कायचं महत्वाचं काम होतं रे? काम होत जरा. तुझं रोजच महत्वाचं काम असतं काय बी? ये जरा महत्वाचं काम होतं. काम सांगितलं की महत्वाचं काम आहे का नाही? मी जरा जायचं गेलतो. दाजीकडे गेलता? हा, कशाला? त्यानं जरा समजून अरे सांगितलं. कशाला, कुणाला विचारून गेलता तिकडे? समजून सांगितलं होतं त्यांना. समजून सांगितलं? लय म्हातारा झाला का समजून सांगायला? नाही, ते म्हणले मला चुकलं. चुकलं फिकलं? त्यांना आणलंय मी. कुठं आणलंय? तिथं पारावर बसलेत.
कोणत्या पावरावर बसलेला आहे ते? आपल्या परीत नाही का ते पारो तिथे बसलेले पारावर. पप्पा आले होते ते याला. कोण कोण आलेलं आहे? नवरा कुठे आहे ते? बाहेर बसले पारावर. बोलू का? बोलव त्याला. ए तू थांब. ए रोहित बोलव आण त्याला. जा बरं. घरी घेऊन यायचं तर पारावर कशाला बसिल्यावर त्याला? दाजी हा. चला तुम्हाला बोलिले कुणी पप्पाने. बोलवले? हा मी नाहीत बाबा. पप्पा म्हणले बोलून आण. चालेल तर 2 मिनिटं. काय म्हणते काय नाही ते बोलायचंय. रोहित उग त्यांच्या पशी गेल्यावर परत त्यांनी भांडणं केल्यावर काय केल्यावर परत काय करतो. काय नाही भांडण नाही तरी चला. मला जरा धाकच पडलाय बरोबर. मी समजून सांगितलं समजा चला. काय म्हणले ते? पप्पा म्हणले दाजीला बोलून आण. बोलून आण. ते आता तुला म्हणले बोलून आण पण तिथे गेल्यावर मला परत काय म्हणले तर? नाही चला. नको बेटा रोहित. चला दाजी ऐका ना. नको रे मला ऐकतो तुम्ही माझं थोडं ऐकत. नको रे होता. रोहित, होता, ऐकत ऐका. जा माझं. ऐका ना दाजी. तुम्हाला ऐकायचं नाही माझं? अरे नको रे ऐक चला. माझं नको. चला बापा रोहित नको बेटा ऐक. चला ना दाजी ऐका ना. ऐका ना थोडंफार. ते परत काय म्हणले माझी? थोडंफार ऐका तुम्ही माझं. काय नाही म्हणत. काय नाही म्हणलं नाही म्हणत. पप्पा आणलं दाजीला बोलून. का जावय? यायचं बियचं चालूच आहे का? दिलं सोडून? नाही आता नाही पेत. काय पोरीचं आमच्या वाटोळं करून टाकलं राव. पोरीने बी दिमागाला खुराक करून टाकला आमच्या. ते झालं ते असंच. आता काय झाल्यावर काय करणार? काय करणार? काय म्हणते तू मग? जायचं का तुला? आता मी तर आलो, माफी मागितली, सगळं बोलणं झालं आमचं. मग काय म्हणते पोरी? जायचं का तुला? सुधारायचं म्हणते ते. नाही आता मी सांगितलं ना की बाबा माझ्याकडून चूक झाली. आता मी बाबा आता म्हणजे असं करायला नव्हतं पाहिजे आणि मी अशी चूक केली. म्हणजे असं व्हायलाच नव्हतं पाहिजे. हे असं व्यसन दारू बिरू असं केलंच नाही पाहिजे. पण ते आता माझ्याकडून झालं आणि त्या चुकीतून हे झालं सगळं. म्हणजे हे झालं. आता इथून पुढे असं नाही होणार असं मी सांगितलं सुद्धा आणि माफी सुद्धा मागितली. काय करते पोरी मग? जाते का? आले ते गेलं तर जाते. अरे 2-2 घास खाऊन जा ना तुम्ही. नाही आता नको. पुढच्या वेळेस शिव आता. हे बी जेवली नाही सकाळपासून. नाही आता काय करू? एक आम्ही परत पुढच्या 2-4 दिवसांनी परत वापस येऊ. आता कसं आहे? बरं 2-4 दिवसांनी या तुम्ही. कोंबडच कापतो तुम्हाला. बस. बर 2-4 दिवसांनी येऊ आता आम्ही. काय बाप झालं आता. येते रे परत. रडू नको. हा येते. रडू नको. काळजी घे. ते बस नाही. हो काळजी घे. रडू नको तू. येते मी लवकर. बरं ये. हा येऊ का? येते. रोहित तुझ्यावर मी फार चिडतो बघ. पण तो माझं फार टेन्शन कमी करून टाकलं. लय मोठं काम केलं होतं दोघाला, नवरा बायकोला मिळून. मला फार आनंद झाला बघ. शाबास बेटा शाबास. बाबा